जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय जय राम. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यच्छात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वादश स्कंद अवतरणिका. द्वादश स्कंद प्रथमाध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलिधर्म द्वितीयात, नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शुकोबोध पंचमात, सद्गती परीक्षितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयात. अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी माया दर्शन, नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद भागवताची द्वादशात रचना तयाची, पुराण श्लोकसंख्या महात्म्याची त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय जय राम. आज आश्विन वद्य द्वादशी शके 1947, शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025. द्वादशी असली तरी आज धनत्रयोदशी, गुरुद्वादशी आणि धन्वंतरी जयंती या सगळ्या गोष्टी आजच झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे या धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने दोन गोष्टी आपण पाहूया. समुद्रमंथनाचा प्रसंग आपण पाहिला. त्यामध्ये समुद्रमंथनातून निघालेले धन्वंतरी हे जे आहेत ते त्यातून बाहेर निघाले. त्यांच्या हातामध्ये तो कलश होता, अमृताचा कलश होता. त्यामुळे धन्वंतरी म्हणजे जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. धन्वंतरीचं पूजन त्यांच्याकडे केलं जातं. त्यानंतर आहे गुरुद्वादशी.
आता गुरुद्वादशी म्हणजे काय? काल एकादशी झाली, आज द्वादशी. गुरुद्वादशी म्हणजे भगवान दत्तात्रेय, म्हणजे दत्तात्रेयांचे मूळ अवतार दत्तात्रेय जे आहेत ते एका ठिकाणी भिक्षेला गेले होते. आपण राजा आणि सुमती देवी यांच्याकडे ते भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागितल्यानंतर त्या बाई ज्या आहेत त्यांच्याकडे त्या दिवशी खरं म्हणजे श्राद्ध होतं. पण श्राद्धाची पूजा पिंडदान वगैरे सगळं व्हायचं होतं. पण त्यांनी बाहेर यती आलेले आहेत हे पाहून त्यांना आणून भिक्षा वाढली. तसं पाहिलं तर धर्माच्या विरुद्ध झालं, पण तरी पण आलेल्या अतिथीला तसंच पाठवणं हे बरोबर नाही म्हणून त्यांनी भिक्षा वाढली. आणि तेव्हा स्वतः दत्तात्रेय भगवान त्या बाईंना म्हणतात की बाई जननी माते भिक्षा काहीतरी आणून वाढ. आता माते म्हणल्यावर त्या बाईने तेवढा शब्द पकडला आणि आता मला माता म्हणून तुम्ही संबोधन केलेलं आहे तर माझ्या पोटी पुत्ररूपाने तुम्हीच जन्म घ्यावा असं त्या बाईने म्हटलं. कोण? त्या सुमतीबाईने. आणि ते म्हटल्यानंतर मग भगवंतानी म्हणजे दत्तात्रेयांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढे त्यांना पुत्ररत्न झाले आणि ते म्हणजे आपले श्रीपाद श्रीवल्लभ, ज्यांचा अवतार हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे आपली गणेश चतुर्थी या दिवशी त्यांनी पिठापूर या ठिकाणी जन्म घेतला. आणि आज म्हणजे आश्विन वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी या दिवशी ते सगळ्यांच्या देखत नदीमध्ये जेव्हा स्नानासाठी गेले तेव्हा ते त्या ठिकाणी अदृश्य झाले. म्हणजे त्यांनी देहत्याग केला नाही पण ते अदृश्य झाले. आजही त्यांची प्रचिती अनेक ठिकाणी येते. कुरवपूर असेल, त्यानंतर तुमचं गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, या सगळ्या ठिकाणी त्यांचं दर्शन आजही अनेक जणांना झालेलं आहे असं अनेक चरित्रावरून आपल्या लक्षात येतं. धनत्रयोदशी आपण पाहिले, गुरुद्वादशी पाहिली, धन्वंतरी जयंतीसुद्धा पाहिली. आचार्यं देववैद्यंच सर्वसिद्धिप्रदायकं आरोग्यं मे प्रदास्यंतम धन्वंतरीं नमाम्यहम. अशा धन्वंतरीला आपण नमस्कार करतो कारण आचार्यं देववैद्यंच देवांचे वैद्य आणि आचार्य असणारे जे सर्वसिद्धिप्रदायकम सर्वसिद्धी आपल्याला देणारे आहेत. आरोग्य मे प्रदास्यंतम की आम्हाला तुम्ही आरोग्य द्या. आणि यामुळं आपण धन्वंतरींची पूजा आजच्या दिवशी करीत असतो. आता अजून एक योग आजच्या दिवशीचा म्हणजे गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक असणारे, भूदान चळवळीचे नेते असणारे श्री विनोबा भावे म्हणजे विनायक नरहरी भावे यांचासुद्धा आजच्या दिवशीच त्यांनी देह ठेवलेला आहे. 11 सप्टेंबर 1895 ते 15 नोव्हेंबर 1982 असा त्यांचा काळ आहे. गीताईसारखं भगवद्गीतेचं मराठी रूपांतर ओवीबद्ध असं त्यांनी केलं. गीताई खूप सुंदर रीतीने त्यांनी लिहिलेली आहे. पवनार वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार जे आहे ते गांधींच्या सेवाग्रामपासून अगदी जवळच असणारं नदीकाठी असणारं हे खूप सुंदर असं ठिकाण आहे. आणि त्यांनी शेवटच्या काळामध्ये जवळपास 86-87 वर्षाचं त्यांचं वय होतं. प्रायोपवेशन केलं, अन्नपाण्याचा त्याग केला. योगायोगाने महाराष्ट्र सरकारकडून जे डॉक्टर त्यांच्या तब्येतीसाठी तपासण्यासाठी होते ते आमचे काकाच होते, डॉक्टर रत्नाळीकर डॉक्टर रत्नाळीकर, पांडुरंग रत्नाळीकर हे त्यांच्यावर ते नियुक्त केले होते. त्यांच्यासमोरच यांनी स्वतःचा म्हणजे प्रायोपवेशन केल्यामुळे स्वतः त्यांनी आपला देह समर्पण केला. शाळेमध्ये असताना एकदा ते आमच्या शाळेमध्ये आले होते आणि योगायोगाने आमच्या शाळेतील सगळ्या मुलांतर्फे आणि शिक्षकांतर्फे त्यांना सूताचा हार, सूत म्हणजे हातातनं काढलेलं कापसापासून तयार केलेलं सूत आणि त्याचा हार, कारण ते गांधीवादी होते, तो हार घालण्याचा योग मला वयाच्या म्हणजे शाळेमध्ये असताना 3री-4थीमध्ये असताना तो योग आला. आता अजून एक योग आजचा म्हणजे आमच्या परमपूज्य अक्का वेलणकर. अक्का वेलणकर यांची पुण्यतिथीसुद्धा आजच्याच दिवशी आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी. नांदेडमध्ये असताना आमच्या माळेकर ताई आहेत, त्यांच्या घरी लीलाताईंचं भागवत होतं. भागवत सुरू होतं, 5-6 दिवस झाले असतील. आणि त्यांनी जाताना त्या ठिकाणी सांगितलं, मी बाथरूमला जात आहे, दार उघडंच ठेवणार आहे, तरी तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्याने त्या ठिकाणी देह ठेवला. अक्कांनी या धनत्रयोदशीच्या दिवशी देह ठेवला. या अक्कांचे उपकार माझ्यावर आमच्यावर भरपूर आहेत. माझ्या वडिलांनी जवळपास 2 वेळेस संपूर्ण भागवत, त्यामध्ये प्रत्येक श्लोकानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून
ते 2 प्रती ज्या आहेत त्या ब्राह्मणांना दान दिल्या आणि त्यांचं भागवंतावरील प्रेम जे आहे भागवतावरील, त्या प्रेमापोटीच आम्ही अक्कांकडे आकृष्ट झालो. आमच्या वडिलांच्या आणि अक्कांच्या या दोघांच्या आदेशाने या श्रीमद भागवताची सेवा आपल्याकडून घडत आहे आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही सगळी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करूया. आता आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचे. द्वादश स्कंदामधला 10वा अध्याय, मार्कंडेयांना भगवान शंकरांचे वरदान. आत्ताच्या 2 अध्यायामध्ये आपण पाहिलं मार्कंडेयाने केवढी घोर अशी तपश्चर्या केली आणि त्यांना अष्टचिरंजीव 8वा तथाष्टकम असं जे म्हटलेलं आहे, मार्कंडेय तथाष्टकम. तर ते मार्कंडेय ऋषी जे आहेत त्यांना प्रत्यक्ष नरनारायणाने दर्शन दिलं. एका क्षणी जे लहान मूल त्या वडाच्या झाडावर त्यांना ते एका पानामध्ये द्रोणामध्ये जे दिसलं आणि ते आपल्याच पायाचा अंगठा चोखत होतं आणि हे तेथे कुतूहलाने सगळं प्रलय असताना हे कुठून आलं, हे मूल कोण, काय असा विचार करून त्याच्याजवळ गेले. तेव्हा त्या भगवंताच्या त्या छोट्याशा बालकृष्णाच्या श्वासाबरोबर हे त्यांच्या आतमध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि मग आपण काल हा सगळा अध्याय पाहिला. आता हेच मार्कंडेय जे आहेत यांचे वडील मृकुंड ऋषी यांचं पण कथानक खूप सुंदर आहे. आमच्या नारद पुराणामध्ये अगदी सुरुवातीला 3-4 अध्यायामध्ये विशिष्ट असं यांचं वर्णन केलेलं आहे. जेवढी तपश्चर्या मार्कंडेयाने केली, मुलाने केली, त्याच्यापेक्षा जास्त मृकुंड ऋषीने केली आणि त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांच्या पोटी भगवंताने अवतार घेतला, ते म्हणजे आपले मार्कंडेय ऋषी आहेत. सूतजी या ठिकाणी सांगत आहेत, मार्कंडेय मुनीने नारायण निर्मिती योगमायेचा अनुभव घेतला. ती कशी योगमाया होती त्याचं विस्तृत वर्णन आपण कालच्या अध्यायामध्ये केलं. आता हे मार्कंडेय ऋषी त्या नरनारायणाला शरण गेले. मार्कंडेय ऋषी म्हणतात, आता आम्हाला कळलं की जे आपल्या मायेने ती खरी आहे असं वाटतं आणि मोहित होतात. आता एखाद्या मायेमध्ये गुरफटून जाणं हे सर्वसाधारण जीवाचं काम आहे किंवा ते सर्वसाधारण जीवाच्या नशिबामध्ये येणारा तो भाग आहे. पण जे विद्वान आहेत ते सुद्धा भगवंताच्या मायेने मोहित होतात. पण तुम्ही शरणागतांना अभय देणारे असल्यामुळे तुमच्या चरणकमलांनाच मी आता शरण आलेलो आहे. सूतजी सांगत आहे की त्या ठिकाणी तमेव निभृतात्मानं ऋषेण दिवी पर्यटन रुद्राण्या भगवान रुद्रो ददर्श स्वगणई वृता. सूतजी सांगतात त्या ठिकाणी त्याने पाहिलं की भगवान शंकर आपल्या पार्वती मातेसह बरोबर ते आहेत, नंदीवर स्वार होऊन आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे गण जे आहेत, शंकरांचे गण, शृंगी भृंगी असे अनेक गण त्यांच्याबरोबर आहेत आणि ते आकाशामध्ये नेहमी संचार करीत असतात आणि त्यांचं दृष्टी जी आहे ती त्या मार्कंडेय ऋषींवर गेली. पार्वती मातेने मार्कंडेय ऋषींना ध्यानामध्ये पाहिलं. अतो मातम ऋषीं वीक्ष गिरीशम सम अभाषत. त्यांना पाहून पार्वती माता भगवान शंकरांना म्हणत होती की ते पहा, त्या ब्राह्मणाकडे पहा. एखादा वादळ येऊन गेल्यानंतर जसं समुद्र शांत होतो, त्या लाटा शांत होतात, मासे त्यामध्ये जे असतात, जे आत्तापर्यंत एवढं उसळ्या मारत होते ते आता शांत झाले आणि समुद्र जसा शांत होतो तसं शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यामधल्या सगळ्या वृत्ती आता शांत झालेले हे ऋषी मला दिसत आहेत. आता आपण त्यांना त्यांच्या तपश्चर्येचं फळ द्यावं अशी विनंती त्याने केली. काय म्हणतात त्या, संसिद्धीम सिद्धिदो भवान. सिद्धिदो म्हणजे सिद्धी त्यांना द्या असं भवान म्हणजे तुम्ही असं भगवान ती पार्वती माता शंकरांना सांगत आहे. श्री भगवान वाच. भगवान शंकर त्याप्रमाणे म्हणतात की कोणत्याही वस्तूची अपेक्षा न ठेवणारे हे ऋषी आहेत. त्यांच्या मनामध्ये आता मोक्षाची सुद्धा इच्छा नाही. मला मोक्ष मिळावा त्यासाठी मी हे केलं असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये नाही. किंबहुना त्याने आत्तापर्यंत जे तप केलं आहे त्याची इतिश्री म्हणजे आता ते तप आता थांबवायचं हा सुद्धा विचार त्यांच्या मनामध्ये नाही. भगवंताशी अविनाशी अशा भगवंताची पराभक्ती त्याने प्राप्त केलेली आहे. तथापि नाही अथापि संवदिष्यामो भगवान येतेन साधुना अयम ही परमो लाभो नृणाम साधू समागमः. तरीसुद्धा पार्वती मातेला म्हणतात, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण जाऊया आणि त्यांची भेट घेऊया. आणि त्याचं कारण काय की एखादा
माणूस खूप मोठ्या तपश्चर्येमध्ये असलेला आपल्याला दिसलं आणि आपल्या मनामध्ये चांगल्या वृत्ती जागृत झाल्या, याचा अर्थ आपण त्यांच्या सत्संगात गेलं पाहिजे. हा भगवंताचा आदेश आहे हे लक्षात घेऊन स्वतः भगवान शंकर आणि पार्वती माता त्या ठिकाणी जातात आणि ते म्हणतात, अयम हि परमो लाभो नृणाम साधू समागमः. साधूंचा सत्संग, साधूंचा समागम हे मिळणं फार कठीण आहे जीवाच्या दृष्टीने. त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे स्वतः शंकर आणि पार्वती माता म्हणतात, जे स्वतः भगवान शंकर आहेत, पार्वती माता आहेत, ते सुद्धा म्हणतात की आपण त्यांच्या सत्संगासाठी गेलंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे भगवान सताम गतीही. आणि म्हणून ते दोघे त्या आपल्या गणांसह मार्कंडेय ऋषी ज्या ठिकाणी ध्यानात बसलेले होते त्यांच्या ठिकाणी ते आले. तयो आरागमनम साक्षात ईशयोर जगदात्मनोः न वेद. मार्कंडेयाची ती मनोवृत्ती, इतके शांत स्वभावाने डोळे मिटून ते ध्यानात बसलेले होते. प्रत्यक्ष भगवंत समोर आले आहे, पार्वती माता समोर आहेत, याचंसुद्धा त्यांना जाणं नाही, त्यांना कळलंसुद्धा नाही. ते आपल्या ध्यानामध्येच आहेत. आविशत तद्गुहाकाशम वायुच्छिद्रम इवेश्वरः. आता जसं मागच्या अध्यायामध्ये नरनारायणाच्या किंवा त्या छोट्याशा बालकाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या जो आपल्याच पायाचा अंगठा चौकत होता, त्याच्या श्वासाबरोबर मार्कंडेय ऋषी जसे आतमध्ये गेले, त्याच्या शरीरामध्ये गेले, तसा प्रवेश केला, तसंच आता हे कैलासपती भगवान शंकर यांनी या ध्यानात असणाऱ्या मार्कंडेय मुनीच्या हृदयाकाशामध्ये प्रवेश केला. आता मार्कंडेय ऋषींना ध्यानामध्ये असल्यानंतर हे त्यांना दिसलं, ते जाणवलं की भगवान शंकर हे आता माझ्या हृदयामध्ये स्थिर झालेले आहेत. आता भगवान शंकराचं रूप त्यांच्यासमोर प्रगट होतं. आत्मज्ञेपी शिवम प्राप्तम तडित पिंग जटाधरम. तडित पिंग जटाधरम, तडित म्हणजे पिवळ्या धमक अशा जटाने शोभून दिसणारे, आणि त्रक्षम दशभुजम. त्रक्षम म्हणजे त्रिअक्षम, ज्यांना 3 डोळे आहेत, ते 3 डोळे म्हणजे आपले 2 डोळे जे आहेत तसे, आणि मध्यावर जिथे आपण कुंकू लावतो ते म्हणजे आपलं आज्ञाचक्र त्या ठिकाणी असतं, आणि ते त्रक्षम. आणि दशभुजम, भगवान शंकराचे 10 भुजांचा उल्लेख या ठिकाणी देवर्षी भगवान व्यासाने केलेला आहे. शिवलीलामृतामध्ये 11व्या अध्यायामध्ये ही कथा येते. तेवी दशभुजा पसरोनी अकस्मात महानंदासे झेलू निवेदित. झेलोनी त्वरित. आणि हृदय कमळी परमात्मा प्रगट झाला. त्या महानंदाला भगवंताने तिचं सगळं ते तप पाहून प्रसन्न होऊन आपल्या 10ही हाताने तिला उचलून घेतलं, म्हणजे तिला आपलंसं केलं, आपल्यामध्ये सामावून घेतलं, ही कथा येते. आणि मग इथे म्हणतात की व्याघ्र चर्मांबरम धरम शूल खट्वांग चर्मभीही. आता त्या भगवान शंकराचं वर्णन जे मार्कंडेय ऋषींना आपल्या हृदयाकाशामध्ये दिसलं ते या ठिकाणी केलं. शरीरावर व्याघ्राजनेल आहे, हातामध्ये 8 प्रकारची शस्त्रे आहेत, त्रिशूळ, खट्वांग, ढाल, रुद्राक्षमाळ आहे, डमरू आहे, भिक्षापात्र आहे, तलवार आहे आणि धनुष्य देखील घेतलेलं आहे. आपल्या सगळ्या देवता ज्या कितीही शांत स्वभावाच्या असल्या तरी त्यांच्या हातामध्ये शस्त्रपात्र आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपण जे शस्त्रपूजन करतो त्याचा अर्थ हाच की ही शस्त्र जे आहेत तेव्हा त्यांचा उपयोग आम्हाला कठीण प्रसंगी करण्याची बुद्धी भगवंताने द्यावी. आता ही जी सगळी शस्त्र आहेत त्यामध्ये डमरू एक त्यामध्ये आहे. भगवान शंकराचं जेव्हा चित्र पाहतो त्यामध्ये हातामध्ये डमरू असतो. आता या डमरूचा जो नाद आहे, डमरूमधून निघणारा जो ध्वनी आहे, तो ध्वनी श्रवण करून संस्कृत भाषेचे जे व्याकरणाचे पंडित किंवा ज्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण तयार केलं ते महर्षी पाणिनी यांनी त्या डमरूच्या आवाजावरून पाणिनीची सूत्र तयार केली असा उल्लेखसुद्धा आहे. बिभ्राणम सहसा भातम विचक्षरधी विस्मितः. आता आश्चर्यचकित झाले आणि भगवान शंकरांना पाहून मार्कंडेय मुनी आश्चर्यचकित म्हणतात, हे काय आहे, हे कुठून आले. या वृत्तीचा त्यांच्या मनामध्ये उदय झाल्यामुळे त्यांची समाधी आता उतरली. डोळे उघडून त्यांनी पाहिले तर भगवान शंकर त्यांच्यासमोर उभे आहेत, पार्वती माता आहेत, त्यांचे गणसुद्धा आहेत. श्री गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये संदीप नावाच्या शिष्याचं
जो त्या ठिकाणी आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी काशीमध्ये जाऊन राहिलेला आहे आणि त्या संदीपाने सद्गुरूंची सेवा केली. ती सेवा किती नाविन्यपूर्ण आणि किती समर्पणाची होती हे दुसरा अध्याय गुरुचरित्रातला वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि एवढी सगळी सेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर जे त्या काशीनगरीचं अधिष्ठान आहे ते त्यांच्यासमोर प्रगट झाले. संदीप ऋषी जे आहेत, संदीप हा जो मुलगा आहे, शिष्य आहे, त्याने डोळ्यावरून पाहिले तेव्हा स्वतःच भगवान शंकर समोर आहेत आणि ते म्हणतात, माझ्याकडून तू वर मागून घे. तेव्हा हा छोटा संदीप असं म्हणतो की मी काही तुमची आराधना केली नाही, मी तुमचं काही आवाहन केलं नाही, मी तुमची पूजासुद्धा केलेली नाही. मग आता तुम्हीच बळजबरीने माझ्यासमोर प्रगट होऊन आता मला वरदान मागून घ्या असं म्हणतात, हे मला काही मागणं बरोबर नाही. मी माझ्या गुरूंना विचारेल आणि ते सांगतील तरच मी वरदान मागू शकेल. असं एक छोटंसं कथानक आपल्या गुरुचरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तसं या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झालेले आहे आणि मस्तक ठेवून मार्कंडेय ऋषीने त्यांना नमस्कार केला. आता या मुनीने मार्कंडेय मुनीने नेहमीप्रमाणे स्वागत केलं, आसन घातलं, पाद्यपूजा केली, अर्घ्य गंध्य पुष्पमाला धूप दीप नैवेद्याने भगवान शंकराची तिच्या गणासह पूजा केली. हे सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान प्रभो, आपण ज्या आपल्यामुळे सगळं जग आनंदित झालेलं आहे त्या आपली मी काय सेवा करू. करवाम किमिशान येनेदम निवृत्तम जगत. आणि आता ते म्हणतात, नमः शिवाय शांताय सत्वाय प्रमृडाय च रजोजुषे अप्यघोराय नमस्तुभ्यं तमोजुषे. तमोजुषे, तम म्हणजे तमोगुणामधला श्रेष्ठ असणारे सुद्धा भगवान शंकर आहेत. तुम्हाला मी नमस्कार करतो. नमः शिवाय शांताय, या शिवस्वरूपाला मी नमस्कार करतो. आणि एवढं प्रलयकारी असं कार्य करणारे भगवान शंकर, तरी पण ते शांताय सत्वाय प्रमृडाय च. मृडा म्हणजे मृडानी म्हणजे पार्वती माता, तिच्यासह तुम्ही माझ्यासमोर प्रगट झाला आणि मी तुम्हाला नमस्कार करीत आहे. सूतजी शौनकादी ऋषीने सांगतात, एवं स्तुतः स भगवान आदिदेव सताम गतिः परितुष्ट प्रसन्नात्मा प्रहसंस्तम अभाषत. अभाषत भाषत म्हणजे धातू म्हणजे भाष म्हणजे म्हणणे बोलणे. तर हे सगळं पाहून भगवान शंकर परितुष्ट खूप संतुष्ट झाले आणि प्रसन्न आत्मा, त्यांचा आत्मा प्रसन्न झाला आणि ते आता बोलू लागले. भगवान शंकर मार्कंडेय मुनींना काय म्हणतात पहा आता. वरम वृष्णीव न कामम वरदेशा वयम त्रयाः अमोघम दर्शनम येषां मर्त्यो यत विंदते अमृतम. ब्रह्मदेव, विष्णू आणि मी म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शंकर असे आम्ही तिन्ही देवता असे आहोत की आम्ही तिघेही वर देण्यासाठी समर्थ आहोत. भक्ताने उपासना केली, भक्ताने असं अनुष्ठान केलं, त्यावर प्रसन्न होऊन आम्ही त्यांना वरदान देत असतो. आमचे दर्शन कधीही वाया जात नाही. तुला आमचं दर्शन झालं त्यामुळे तुला आमच्याकडून काही ना काही मागून घेतलंच पाहिजे. एखादा मरणप्राय असा जो व्यक्ती आहे त्यालासुद्धा अमृताची प्राप्ती करून देणं हे आमचंच काम आहे. म्हणून तुझी जी इच्छा असेल ती आमच्याकडून मागून घे. आता काही गुण या ठिकाणी दिलेले आहेत. ब्राह्मणः साधवः शांता निस्संगा भूतवत्सलः एकांत भक्ता अस्मासु निर्वैरा समदर्शिनः. ब्राह्मणाचे गुण या ठिकाणी दिले. ब्राह्मण कसा पाहिजे? सत्शील, शीलवान, शीलसंपन्न पाहिजे, शांत चित्त पाहिजे, कुठल्याही दृष्टीने त्याचं चित्त डळमळीत होता कामा नये. अनासक्त पाहिजे, आसक्त होऊन कुठल्याही गोष्टीची याचना ब्राह्मणाने करू नये. प्राण्यांवर प्रेम करणारे, सगळ्या प्राणीमात्रांवर समत्व भावाने प्रेम ब्राह्मणाचं असलं पाहिजे. कोणाशीही वैर न करणं, कुठेही वैर न करता प्रत्येकाशी प्रेमभावाने वागणं. त्यानंतर समदर्शी, समदर्शी म्हणजे समदर्शी हो नाम तुम्हारे. विवेकानंदाच्या चरित्रामध्ये हे आहे पहा. प्रभू मोरे अवगुण चित्त न धरो समदर्शी हो ना, हे नाम तुम्हाला. समदर्शी असं तुमचं नाव आहे. ती खरे म्हणजे वेश्या असते. त्यांच्या मित्राने विवेकानंदांना तिच्याकडे नेलेलं असतं, पण ती जे गाणं म्हणत असते त्या गाण्याचा प्रभाव असा झाला की विवेकानंद म्हणजे छोटा तरुण असा नरेंद्र
त्यांनीसुद्धा हात जोडले त्या बाईसमोर. आता तसा ब्राह्मण जो आहे असा या सगळ्या गुणांनी युक्त असायला पाहिजे. आणि तुम्ही हेच ब्राह्मण पुन्हा निस्सीम भक्त भगवंताचे असतात. अहमच भगवान ब्रह्मा स्वयंच हरी ईश्वरा. मी भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि विष्णू आम्ही तिघेही ब्राह्मणांचा खूप आदर करतो असं भगवान शंकर या ठिकाणी म्हणतात. आता पुढे न ह्यम मयानी तीर्थानी न देवाश्चेत नोज्झिताः न पुनन्त्यु उरुकालेन यूयम दर्शन मात्रतः. म्हणजे केवळ पाणी, साधं पाणी जरी असेल ते म्हणजे तीर्थ नव्हे, पण त्याच पाण्याने जेव्हा भगवंताचं आवाहन केले जातं, भगवंतांना अभिषेक केला जातो आणि ते पाणी जेव्हा त्या कमंडलूमध्ये किंवा त्या भांड्यामध्ये जेव्हा पळीने आपल्या हातावर टाकतात तेव्हाच ते खरं तीर्थ होतं. फक्त जड मूर्ती म्हणजेच देवता नाही. एखादी मूर्ती आणि त्याची आपण आराधना करतो, पूजा करतो, पण ती मूर्ती म्हणजेच देवता आहे असं नाही. आता हे अशा जीवाने कितीही जरी पूजा केली तरी त्याला जे पुष्कळ दिवसांत त्याचं फळ प्राप्त होतं जीवाला. पण तुम्ही मात्र दर्शनानेच प्राप्त होतात. आपण आरतीमध्ये म्हणतो दर्शन मात्र हेळा मन कामना पुरती. हेळा म्हणजे क्षणभरामध्ये ताबडतोब मनातल्या कामनांची पूर्ती होते किंवा फक्त दर्शन मात्र. ब्राह्मणेभ्यो नमस्यामो यस्मद्रूपं त्रयीमयम्. आम्ही ब्राह्मणांनाच नमस्कार करतो कारण ते चित्ताची एकाग्रता त्यांच्या ठिकाणी आहे, तपश्चर्या आहे, स्वाध्याय आहे, धारणा आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे आणि ते वेदमय स्वरूप आहेत. वेदामध्ये जसं सांगितलं असेल तसं आचरण करणारे ते आहेत म्हणून आम्हाला ते वंदनीय आहे. श्रवणात दर्शनात वापी महापातक किनोपि वहा. म्हणजे महापापी आणि अंत्यज सुद्धा तुमच्यासारख्या महापुरुषांचे दर्शन घेतल्यानंतर, तुमच्या चरित्राचं श्रवण केल्यानंतर आणि दर्शनाने सुद्धा शुद्ध होतात. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. कितीही दुराचारी जरी असला पण त्याने जर माझं भजन केलं तर तो माझा भक्त होऊन राहतो. आणि त्यामुळे असं तुमच्याशी संभाषण, सहवास यामुळे जे शुद्ध होतात, ते सगळे भक्त शुद्ध होतात. या काय आश्चर्य आहे. सूतजी सांगत आहे, चंद्रभूषण भगवान शंकराने धर्माच्या रहस्याने परिपूर्ण असे अमृतमय बोलणे ऐकले आणि अत्यंत तन्मयतेने मुनींनी त्यांची पूजा केली, भगवान शंकराची पूजा केली. सचिरम मायया विष्णूर भ्रामित कर्षितो वृषम. भगवंताच्या मायेने मागच्याच अध्यायात आपण जसं पाहिलं ती भगवंताची माया पाहावी अशी इच्छा होती आणि भगवंताने आपली माया किती स्वरूपामध्ये त्यांना दाखवली आणि ते सगळं पाहून मार्कंडेय ऋषी अगदी भ्रमित झाले. इकडे तिकडे फिरायला लागले, वेड्यासारखे आंधळ्यासारखे ते भटकायला लागले आणि त्यांचं चित्त जे खरं शांत होतं ती माया पाहून ते पुन्हा विचलित झालं. पण आता या भगवान शंकराच्या वाणीरूप अमृताचं प्रसंग केल्यामुळे भगवान शंकराचं दर्शन आणि भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द श्रवण केल्यामुळे आता त्यांचे सगळे क्लेश, सर्व क्लेश समुदाय असं म्हटलेलं आहे. क्लेशांचा समुदाय म्हणजे सगळं दुःख आत्तापर्यंत जे होतं ते सगळं नाहीसे झाले. आता मार्कंडेय मुनी त्या ठिकाणी म्हणतात की मुनी म्हणाले, अहो ईश्वर लीलेयम दुर्विभाव्या शरीरिणाम यन्नमंती शितव्यानी स्तुवंती जगदीश्वराः. भगवंताची लीला माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जातं. एखादी सुनामी, एखादं वादळ आलं की मोठमोठ्या बिल्डिंग 25-27 मजल्याच्या का असेना, ज्यामध्ये माणूस किती गर्वाने राहतो, पहा आमचं घर, अगदी शेवटचं जो लाईट दिसतो ना तेच आमचं घर आहे असं 25 जणांना सांगत बसतो आणि एखादं वादळ आला की ते सगळं जमीनदोस्त होऊन जातं. जमीनदोस्त हा शब्द काय किती छान आहे पहा. जमीनदोस्त म्हणजे जे काय वैभव असेल ते आता जमिनीशी दोस्ती करायला लागतं, म्हणजे ते सगळं जमिनीवर येतं. म्हणजे वैभव हे जे आहे क्षणिक आहे हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. शिववागम मृतध्वस्त क्लेश पुंजस्तम अब्रवी.
आणि म्हणून सगळ्या जगाचे स्वामी असूनही तुमचा साधेपणा हा आहे की तुम्ही आमची स्तुती करता. जो खऱ्या अर्थाने मोठा माणूस असतो, मनाने मोठा असतो, तो त्यांच्यासमोर असणाऱ्या लहान सहान कार्यकर्त्याला सुद्धा आपल्या शब्दांनी, आपल्या वर्णनाने त्याचं व्यक्तिमत्व अधिक मोठं करण्याचा प्रयत्न करीत असतो. तसाच जो धर्माचं आचरण करीत असेल त्याचीसुद्धा ते प्रशंसा करतात. असे तुम्ही आहात. आता एखादा जादूगार जो आहे त्याचं इथे उपमान दिलं आहे. नैतावता भगवत स्वमायामय वृत्तीभिही. जादूगार एखादा जादूचा खेळ करतो, दाखवतो, पण त्या खेळामुळे त्याच्या प्रभावात काही उणेपणा येत नाही. आता जादूगार आहे, तो तुमच्या खिशामध्ये एखादी नोट नाही, तुम्ही निर्धन आहात, तुमच्या खिशामध्ये सुद्धा एका नोटाचं बंडल तो निर्माण करतो आणि ते तुमच्या खिशातून काढून सगळ्यांना दाखवतो. आता हे जर जादूगार करत असेल तर मग ते जादूचे प्रयोग करण्यावर त्याने तिकीट का लावावं? कारण आपण जादूचे प्रयोग पाहायला जातो तेव्हा काही ना काही तिकीट काढून ते पाहायला जातं. म्हणजेच ज्यांनी ह्या सगळ्या नोटा निर्माण केल्या, ज्यांनी आपल्या खिशामध्ये द्रव्य निर्माण केलं, ते सगळं खोटं आहे, ते सगळं माया आहे आणि आपणच त्या ठिकाणी बसून खूप मोठ्या टाळ्या वाजवतो, त्याची प्रशंसा करतो. तसं या ठिकाणी आपला महिमा काही कमी होत नाही. तुम्ही आमची स्तुती केली, पण तुमचा महिमा अधिकाधिकच वाढत जातो. सृष्ट्वेदम मनसा विश्वम आत्मनानो अनुप्रविश्य यः गुणे कुर्वद्भिराभाती कर्तेव स्वप्नदृक् यथा. एखाद्या स्वप्न पाहणाऱ्याप्रमाणे आपल्या मनानेच विश्वाची निर्मिती तुम्ही करता आणि स्वतः त्याच्यामध्ये प्रवेश करून स्वतः करता न होताही सर्व कर्म करणाऱ्याच्या गुणांच्या प्रमाणे तुम्ही स्वतःला मीच कर्तृत्वान आहे असे भासवता. तस्मै नमो भगवते त्रिगुणाय गुणात्मने केवलाय द्वितीयाय गुरवे ब्रह्ममूर्तये. त्रिगुण स्वरूप असा आत्मा आपण आहात. भगवान शंकरांना मार्कंडेय ऋषी म्हणतात. म्हणून मी आपणास नमस्कार करीत आहे. भगवान शंकर स्वतः समोर आहेत, पार्वती माता आहेत, त्यांचं ते दर्शन घेतात, पूजन करतात आणि स्तुती करतात. कम वृणेनु परम भूमन वरम तद वरदर्शनात यद दर्शनात पुण्यकाम सत्यकाम पुमान भवेत. तुमचं दर्शन जे आहे श्रेष्ठ दर्शनाखेरीज मी आपणाकडून कुठलाही वर मागून कसा काय घेऊ? कारण तुमचं दर्शन झालं हाच माझ्यासाठी मोठा वर आहे. त्यामुळे आता काही मी वेगळं मागून घेणार नाही. आपल्या दर्शनानेच माणसाच्या सर्व कामना पूर्ण होऊन जातात. त्या सुदाम्याचं जे वर्णन येतं, सुदामा जेव्हा तिकडे जातो, सुदामाच्या पत्नीला, तिचं नाव मला वाटतं सुशीला, तिला पुष्कळ वाटत असतं की यांचा मित्र असल्यामुळे त्याने तिकडे जावं, आपलं दैन्य जे आहे ते सहजपणे दूर होईल. आता सुदाम्याने तिकडे जावं हे तिच्या मनात आणण्यासाठी भगवंताने सगळं फिक्सिंग केल्यासारखं आहे. भगवंतानेच एखादं साधूचं रूप घेतलं आणि त्यांच्या घरी गेले आणि सुदाम्याच्या पत्नीला त्यांनी मनामध्ये घातलं की तो भगवान श्रीकृष्ण जो द्वारकाधीश आहे तो तुझ्या नवऱ्याचा खूप लहानपणापासूनचा मित्र आहे. आता हे झाल्यावर मग आता ती त्याच्या मागे लागली सुदाम्याच्या की तुम्ही आता कसंही करून तिथे जा, आपली दयनीय अवस्था जी आहे ती तिथे जाऊन सांगा, म्हणजे आपलं हे दैन्य दूर होईल. हे जसं आहे तसं पण सुदामा तिकडे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी विसरून गेला. त्याने काहीच मागितलं नाही आणि परत जेव्हा आले तेव्हा भगवंत काय काय दिलं हे पाहून सुदामा मनामध्ये विचार करतो की मी काही मागितलं नाही आणि न मागताही भगवंताने हे सगळं दिलं आहे. तसं या ठिकाणी झालं आहे. आणि मार्कंडेय मुनी जेव्हा आपल्या सुमधुरवाणीने तमाहा भगवान सर्वर्याच्याभिनंदितः, भगवान शंकराची पार्वती मातेची जेव्हा स्तुती केली, पूजा केली, तेव्हा पार्वतीच्या प्रेरणेने भगवान शंकर म्हणाले, काय म्हणतात ते भगवान शंकर या ठिकाणी शर्वरी, शर्व हा शब्द आहे, शर्व म्हणजे शंकर, शर्वरी म्हणजे पार्वती माता. सर्व शिवस्थाणुर्भूतादि निधिरव्यय संभवो भावनो भरता प्रभव प्रभुर ईश्वर. विष्णू सहस्रनामामध्ये हे सगळे शब्द येतात. सर्व शिवस्थाणूर म्हणजे हे भगवंताच्या नामामध्ये येतं. आणि भगवान शंकर मार्कंडेय ऋषी म्हणतात कामो महर्षे सर्वोयम भक्तिमानस्त्वम अधोक्षजे
कल्पनांतात यश पुण्यम अजरामरतात तथा. तुझ्या सर्व कामना पूर्ण होत. भगवान शंकराने आशीर्वाद दिला. पार्वती मातेच्या सांगण्याप्रमाणे यांची सगळी स्थिती पाहून त्याने आशीर्वाद दिला. कल्पांतापर्यंत तुझं यश जे आहे ते असत राहू. तू अजर आणि अमर होशील. पुण्यम अजर अमरता तथा. अजर म्हणजे जरा तुला येणार नाही, वार्धक्य येणार नाही आणि तू अमरसुद्धा होशील. ज्ञानम त्रैकालिकम ब्रह्मन विज्ञानमच विरक्तिमत ब्रह्मवर्चस्विनो भूयात पुराणाचार्य तथास्तु ते. अजून आशीर्वाद दिला की तुझं ब्रह्मतेज जे आहे, तू ते ब्रह्मतेज धारण करणाऱ्या तुला तिन्ही काळातील ज्ञान सहजपणे प्राप्त होईल. तिन्ही काळातील ज्ञान म्हणजे आज, काल आणि उद्या, हे सगळं तिन्ही काळाचं ज्ञान तुला प्राप्त होईल. आणि वैराग्ययुक्त असं विज्ञान म्हणजे आता सगळ्या गोष्टी माहीत झाल्या, पण त्याची प्रचिती समोर आली. त्या प्रचितीने मी आत्तापर्यंत जे शिकलो त्याचा परिणाम काय ते सुद्धा माझ्या लक्षात आलं. विज्ञान म्हणजे त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा मला दिसायला लागलं. पण त्यामध्ये सुद्धा मी वैराग्यानेच राहायला पाहिजे. आता हे सगळं मिळालं म्हणून ते माझं आहे असं म्हणून माझं जर मी धनसाठा करत गेलो तर माझं आत्तापर्यंत सगळं जे केलेलं अधिष्ठान आहे, जी उपासना आहे, ती सगळी व्यर्थ जाणार आहे. आणि तसंच भगवंताचा आशीर्वाद, भगवान शंकराचा आशीर्वाद, भूयात पुराणाचार्य तथा तास्तु ते. पुराणाचा आचार्य हो असं मार्कंडेय ऋषींना आशीर्वाद दिला. एवं वरान स मुनये दत्त्वा गात्र्यक्ष ईश्वरः देव्यै तत्कर्म कथयन अनुभूतम पुरा मुना. भगवान शंकर, त्रिलोचन शंकर जे आहेत, अशा या मार्कंडेयाला वर दिलं आणि मार्कंडेय मुनीची तपश्चर्या आणि त्यांचे प्रलयासंबंधीचे अनुभव त्याने भगवती मातेला सांगितले आणि ते दोघे आपल्या गणांसह तिथून निघून गेले. भृगुवंश शिरोमणी, भृगुवंशात जन्म झालेले हे मार्कंडेय मुनी जे आहेत त्यांना त्यांच्या महायोगाचे परमफल प्राप्त झाले. आत्तापर्यंत केलेल्या उपासनेचं परमफळ हेच प्राप्त झालं की स्वतः भगवान शंकरांकडून आशीर्वाद मिळाला. नरनारायणाने प्रत्यक्ष दर्शन दिलं. यांच्या मनात जी शंका होती की भगवंताची माया काय असते ती पाहावी, ते सुद्धा त्यांनी पूर्ण केलं. आता ज्ञानसंपन्न मार्कंडेय मुनीने योगमायाची जी अनुभव घेतला ते वर्णन करून मी तुला सांगितले. जसं झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. झाले साधनाचे फळ, सगळी साधना झाली, त्याचं फळ काय ते सुद्धा मिळालं. पण आता त्या फळामध्ये न अडकता न मे कर्म फले स्पृहा, हे जे आहे काही काही शाळांचं ब्रीद वाक्य असतं, काही कार्यालयाचं सुद्धा ब्रीद वाक्य असतं. पण कर्माच्या फळाची इच्छा ठेवून ते सगळे शासन काम करत असतं, हे तेवढंच खरं आहे. आता ज्ञानसंपन्न अशा मार्कंडेय मुनीने जी भगवंताच्या मायेचा जो अनुभव घेतला तो मी तुला वर्णन करून सांगितला. सूतजी आणि या शौनकादी ऋषींना सूतजी म्हणतात. मार्कंडेय मुनीने जो अनुभव घेतला तो मार्कंडेयांना दाखवण्यासाठी भगवंताने आपली माया जी आहे ती तात्पुरती त्या ठिकाणी दाखवली. अशीच माया अनेक ठिकाणी भगवंताने दाखवलेली आहे. जेव्हा भगवंताने बालस्वरूपामध्ये असताना मृद म्हणजे माती खाल्ली. बलरामाने जाऊन आईला सांगितलं, याने माती खाल्ली. जेव्हा आई आता मारायला आली तेव्हा ती म्हणते नाही, मी माती खाल्लीच नाही. आता एखादी गोष्ट आपण खातो तेव्हा ती गोष्ट आपल्यापासून वेगळी असते. आपण ती हाताने आपल्या जवळ आणतो आणि आपल्या तोंडात घालतो, म्हणजे काहीतरी त्या वस्तूमध्ये ना आपल्यामध्ये अंतर असतं आणि ते आपण आपल्या मुखामध्ये घालतो. आता भगवंताचं असं म्हणणं आहे, म्हणजे थेरॉटिकली, की हे सगळं मीच आहे. त्यामुळे मी कुठून आणणार आणि कुठे घेणार आणि हाताने काय माझ्या तोंडात टाकणार, हे सगळ्यामध्ये मीच आहे. आता मीच जर सगळीकडे असेल तर मी माती खाल्ली नाही. हे भगवंताचं सत्यवचन जे आहे ते मायेने गुरफुटलेल्या लोकांना काही खरं वाटत नाही. आईला पण खरं वाटलं नाही. पण जेव्हा तिने मुख ते उघडून तेव्हा आई पाहते तेव्हा सगळं ते गोकुळ वृंदावन सगळ्या गोष्टी तिला जेव्हा आतमध्ये दिसल्या तेव्हा तिला भगवंताच्या माया कशी आहे तिचं दर्शन झालं. आता आपल्या मातेला हे दर्शन झालं. आता ती आपली माता आता पुत्राप्रमाणे आपल्यावर प्रेम करणार नाही असं भगवंताच्या लक्षात आल्याबरोबर भगवंतानी तिच्या चेहऱ्यावरून तिच्या डोळ्यावरून आपला
हात फिरला आणि योगमायेचं ते कार्य झालं. आणि ती योगमाया तिच्या मनामध्ये हा जो आपला मुलगा आहे तो भगवंताचं स्वरूप आहे हा जो विचार होता तो विचार लगेच निघून गेला. आणि मग तिने पुत्रवत प्रेम ते आपल्या मुलावर केलं. तशी माया अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मी आपल्याला जे मार्कंडेयाचं चरित्र सांगितलं तो प्रभाव कोणाचा आहे? तो भगवंताचा प्रभाव आहे, चक्रपाणीचा प्रभाव आहे. आणि भगवंताची महिमाच या सगळ्या लीलेमध्ये आहे. आता या कथेचं जो श्रवण करतो, कीर्तन करतो, ते दोघेही कर्मवासनांमुळे प्राप्त होणाऱ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून जातात. जन्म आणि मरण, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. कर्म आणि वासना हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत जन्ममरणातून सुटका नाही. पण हे कर्माचं बीज, जसं उन्हाळ्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये असणारं सगळं गवत उपटून टाकतात, पण जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याच गवताचं जे काही शेष भाग जमिनीमध्ये असतो तोच पुन्हा काही दिवसानंतर हिरवागार होऊन तो बाहेर येतो. हे जसं असतं चक्रवात परिवर्तन ते, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरण हा फेरा चालूच असतो. मग आता ते बीज जर अग्नीने भाजलेलं असेल तर मात्र त्याला पुन्हा अंकुर फुटणार नाही. म्हणून ज्ञानाच्या अग्नीने हे वासनेचं बीज जाळून टाकण्याचं काम आपले सद्गुरू करत असतात. आणि ते सद्गुरू आपल्या सगळ्यांकडून असे चांगले चांगले सत्संग जे आहे ते घडवून आणतात. त्यांच्या सत्संगामध्ये राहून आपल्या वासनेचा, आपल्या किलमिचं जे आहे ते जे आहे ते बीज जाळण्याचा प्रयत्न या सगळ्या सत्संगातून आपण करावा. जे याचे श्रवण करतात, कीर्तन करतात, ते दोघेही यातून मुक्त होतात. संश्रावयेत संशृणुयात तावोभौ. तावोभौ म्हणजे ते दोघेही, ऐकणारा आणि श्रवण करणारा. तावोभौ तयोर्न कर्माशय संस्कृतीर भवेत. कर्माच्या बंधनातून ते मुक्त होतात असं सांगून या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होत आहे. मार्कंडेयाचं जे चरित्र होतं या 3 अध्यायामधलं ते या ठिकाणी पूर्ण होत आहे. नारद पुराणामध्ये सुद्धा विस्तृत असं वर्णन आहे, विष्णू पुराणामध्ये सुद्धा आहे. अनेक पुराणामध्ये त्याच गोष्टी वेगळ्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आता ते जे लिहिलं, ते ज्याने लिहिलं, त्यावर भाष्य ज्याने लिहिलं, ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा जसं एखादी गोष्ट कोणी आपल्याला सांगितल्यावर आपण सहजपणे म्हणतो, अरे हे तुमच्या लक्षात आलं पण माझ्या लक्षात आलं नाही, असं जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये काही काही फरक आहे. एकम सत्विप्रा बहुधा वदंती. एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करून जेव्हा पुढे येते तेव्हा अशा प्रकारचे ग्रंथ तयार होतात. आणि त्या ग्रंथाचं वाचन हे आपण अखंडपणे केलं पाहिजे. म्हणजे मग यामध्ये हे असं म्हणतात, ते असं म्हणतात, यामध्ये आधीच कन्फ्युजन आहे असं जे मानसाला वाटत असतं, पूर्ण ग्रंथ पाहिला विणं उगाच ठेवीचं दूषण तो दुरात्मा नव्हे पाषाण मनुष्य वेशे, असं जे आपल्या समर्थ सांगतात. आणि म्हणून सगळ्या ग्रंथांचा अभ्यास असेल तर सगळ्या या गोष्टी सहजपणे समजायला लागतात. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 12 स्कंधे 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती म्हणे आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ,
द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण कथित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय हो धन्यवाद हो